तर फायनली मित्रांनो आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला की ऑलरेडी आमचं देवीचं दर्शन वगैरे म्हणजे जे काय आम्हाला हे करायचं होतं डेकोरेशन वगैरे सगळी तयारी झालेली आहे आणि सगळे पोरं जमा पण व्हायला सुरुवात झालेली आहे, गाडी पण आलेली आहे, सगळे पोरं जमा पण झालेली आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळात इथून निघू देवीच्या दर्शनासाठी. तिथं राहून रात्री 12 वाजेपर्यंत पोहोचायचं आणि 12 वाजता तिथून दर्शन वगैरे घेऊन ज्योत पेटवून मग तिथून आम्ही पळत निघू. तर चला आमची गँग तुम्हाला दाखवून देतो एकदा, जी तयारी झाली आहे, गाडीत बसले वगैरे. हीच ती आमची गँग. टाके हे आमचे गाडीचे ड्रायव्हर, यांच्याकडनं आम्हाला गाडी आहे. हे आमचे सोनू भाऊ विकी महाजन उर्फ सोनू, त्यांच्याकडनं आम्हाला देवीचे ज्योत वगैरे. तर फायनली मित्रांनो आम्ही या ठिकाणून आता आमच्या घरापासून निघालेले. हे आता आम्ही कार्बन नाक्याजवळ आहे. हे आमचे ड्रायव्हर, आमच्या साईडचे हे ड्रायव्हर कुंदन भाऊ, त्यांच्यासोबत बसलेले गणेश बोरचे आणि मी. मोठी गाडी मागून येऊ राहिली. आम्ही 3 जण पाहिजे तर आता 2 व्हीलरवर निघाले. पहिले आम्ही या ठिकाणी पेट्रोल फुल करून घेऊ. पुढे गेल्यावर मी सगळी काढू राहिलो बाई, किती विचार मी सगळे गेल्यावर मी व्हिडिओ काढू राहिलो. तर फायनली मित्रांनो आम्ही नांदुरी गावापर्यंत आलेलो आहे. थोड्याच वेळात काही येत्या 10 ते 15 मिनिटात गडाचा पायथा लागेल आम्हाला, जिथं आम्हाला गड चढावा लागेल, जो गड 10 किलोमीटरचा आहे. तर एक 10 ते 15 मिनिटात आम्ही गडाच्या पायथ्याशी राहू. तिथून पूर्ण गडाचा व्ह्यू तुम्ही जेव्हा पाहशाल तेव्हा तुम्हाला पण एक थोडासा अनोखा दिसेल. कारण की आता रात्रीचे 12 वाजू राहिले आणि देवीची आरती जवळपास आता होईल. तर सर्वच जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक असतील ते सर्वजण देवीचं दर्शन घेऊन तिथे ज्योत पेटवून आपल्या आपल्या गावी पळत ज्योत घेऊन जातील. तर तुम्हाला संपूर्ण ज्योतचा अनुभव या एका गडाच्या याच्यात म्हणजे गडावर दिसेल. 10 किलोमीटरच्या गडावर तुम्हाला हा पूर्ण अनुभव दिसेल. तर तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला तुम्हाला आता गडावर गेल्यावर दाखवतो. बरोबर.
फायनली मित्रांनो आम्ही वणीच्या पायथ्याशी आलेले तर ते बघू शकता सगळेजण ज्योत पेटवण्यासाठी दर्शनासाठी चालले सगळे भक्तिभावाने आलेले बरीचशी गर्दी अजून गर्दी तर फायनली मित्रांनो आम्ही वणीगडाच्या पायथ्याशी आलेले गर्दी असल्या कारणाने आणि ट्रॉफिक असल्या कारणाने आमची गाडी वरतीपर्यंत येऊ शकली नाही पण आमची गँग आतापर्यंत आलेली माग आता आम्ही इथून टू व्हीलरवर जाऊन वरतून मशाल वगैरे भेटून आम्ही 4-5 जणच फक्त खाली आणून देऊ तर मशाल कशा प्रकारे येते हे आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढच्या याच्यात दाखवतो तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट वरच्या ठिकाणी तर मित्रांनो आमच्याबरोबर असे काही फ्रेंड सर्कल आलेले कोणत्या साईडने कोण आले तर आपण त्यांना विचारू चला आपण ते कोणत्या साईडने आले आम्ही आलो नाशिकवरनं भाऊ तुम्ही कोणत्या साईडने आले मालेगावरनं कुठून एरियावरनं भाई आमच्याच गावाकडचे देवी आम्ही मालेगाव कळवडीचे भाऊ आणि मी नागपूरवरून आलोय भाई काय गर्दी आता मोकार गर्दी इलेक्शन मुळे भाई सातपूरवरून आलोय भाई नाशिक सातपूर सातपूरवरून आलेले भाई आपल्या साईडचे आलेले कार्बन नाक्यावरनं श्रमिक नगरवरनं भाई श्रमिक नगरवरनं भाई सप्तशृंगी देवीचे नाही आलेले भाई मंडळ युवा क्रांती मित्र मंडळ बालाजी फाउंडेशनच्या इकडे आपल्याकडचे मी लोक सापडून राहिले भाऊ तर चला पुढे आता ब्लॉग मध्ये बघू आपण अजून काय होतं काय तर फायनली मित्रांनो आम्ही गडाच्या पायथ्यावरनं 3 जण पहिले वरती देवीच्या ज्योत घेण्यासाठी चाललोय कारण की गर्दी इतकी आणि ट्रॉफिक इतकी आहे की त्यामुळे ना गाडी येणं शक्य नाही तर गाडीला यायला बराचसा वेळ लागला ना आम्हाला लेट होईल त्यामुळे आम्ही लवकर पहिले 3 जण जातोय ज्योत घेऊन आम्ही तोपर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मध्येच आम्हाला आमची पूर्ण बाकीची जी काही गँग असेल ती जॉईन करेल तर आता आम्ही ज्योत घेण्यासाठी 3 जण निघाले एक कुंदन जो आता ड्रायव्हिंग करतोय त्याला बघायला वेळ नाही कारण की गर्दी पण आहे तिसरा समाधान भाऊ आम्ही 3 जण जाऊ ज्योत वगैरे पळत आणू अर्ध्या रस्ता ते आम्हाला जॉईन करते तुम्हाला आता मी संपूर्ण घाटातला रस्ता दाखवतो आणि किती मशाली चालू झाले आणि किती मशाली येत आहे हे सगळे तुम्हाला दिसेल हा व्ह्यू बघण्यासारखा राहतो तुम्हाला पण त्या गोष्टीचा एक वेगळाच आनंद भेटेल तर चला आपण बघूया आता घाटातला रस्ता पूर्ण सगळ्या लोकांचा किती पब्लिक असते काय असते हे तुम्हाला आता दिसेलच तर फायनली मित्रांनो आम्ही वडी गडाच्या वरती आलेलो आहे गड इथून अजून किमान 1 ते 2 किलोमीटर पर्यंत आहे मित्रांनो तुम्हाला सांगू नाही शकत देवीची भक्ती इतकी जास्त आहे इथं लोक हजारो नाही तर लाखो संख्येने आलेले तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकतात एवढी गर्दी अजून बी आहे आमच्या 2 गाड्या आम्ही गडाच्या पायथ्याशी लावलेल्या आहे आणि आम्ही एकच 2 व्हीलरवरती 3 जण आलो गर्दी इतकी होती गाडी हालायला जागा नव्हती नाही तर पाय ठेवायला जागा होती तर आम्ही 3घांनी 5 किलोमीटर मागे गाडी लावली तिथून चालत होतोय एवढी गर्दी असताना सुद्धा मला ब्लॉक तर नाही काढता आला त्याच्यामुळे थोडंसं पुढं आलो तर थोडीशी गर्दी कमी झाली त्याच्यामुळे मी इथं ब्लॉक काढतोय तरी इथून अजून किमान 1 ते 2 किलोमीटरपर्यंत गड आहे तुम्हाला दाखवतो मी पुढं आता गर्दी वगैरे अजून कशी काय अजून आम्ही पोहोचेल नाही अजून आम्हाला कुंडावर जायचे हातपाय वगैरे धुवून मग ज्योत घेऊ आम्ही दर्शन घेऊ त्याच्यानंतर ज्योत घेऊ आणि मग इथून पुन्हा जायचं गर्दी इतकी असल्या कारणाने आम्ही दोघी गाड्या आमच्या खाली आहे फक्त आम्ही 3 जण तर आता आम्हाला 3घांना मिळून ही ज्योत पूर्ण उतरायची 10 किलोमीटर चला बघू अशा पद्धतीने ही ज्योत उतरते आता बघू शकता मित्रांनो सगळेजण ज्योत घेऊन पळू राहिले किमान रात्रीचं आता 1:45 वाजले अजून सुद्धा गर्दी कमी व्हायची वाट नाही
किमान ही गर्दी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान कमी होईल असा आम्हाला अंदाज आहे. आता बघूया, आमची गँग तर खाली ठेवली आम्ही, त्यांना आम्हाला तिथंच बघावं लागेल. त्यांचं नशीब नव्हतं आज, जेणेकरून ते इथे येऊन दर्शन नाही घेऊ शकले. आम्ही 3 जणांनी नशीब होतं, त्याच्यामुळे आम्ही 3 जण वरती येऊन दर्शन घेऊ आणि ज्योत घेऊन आम्ही पुढे निघू. इथं तरी थोडीफार गर्दी कमी मित्रांनो. मागं अतिशय जास्त गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे ब्लॉग काढता नाही आला मला. तरी जाताना शक्य झालं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर फायनली मित्रांनो आम्ही वणीगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. सॉरी, माफ करा. तर फायनली मित्रांनो आम्ही वणीगडावर पोहोचलोय. आता या ठिकाणी एक कुंड आहे, त्या कुंडावर सगळेजण आम्ही हातपाय धुवू. इथून हातपाय धुवून फ्रेश होऊन मग आम्ही वणीदेवाच्या दर्शनाला जाऊ. बाहेरून दर्शन घेऊ, ज्योत पेटवू आणि मग आमची ज्योत यात्रा चालू होईल. या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो एकदा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हेच ते कुंड आहे. या ठिकाणी सर्वजण येतात, हातपाय धुतात, कोणी आंघोळ करतात, आपले जे काही पाप वगैरे असतात ते पाप वगैरे इथे धुतले जातात आणि स्वच्छ मनाने देवीच्या दर्शनाला जातात आणि दर्शन वगैरे करून तिथून मग आपल्या आपल्या घराच्या पायथ्याशी निघतात. या ठिकाणी तुम्ही देवीचं दर्शन बघू शकतात. आमच्याबरोबर आलेले आमच्याकडे बरोबर आलेले 2 जण, एकाकडे मशाल एकाकडे डबा. तसेच बाहेरून आलेले पण अजून काही मित्र मंडळ आहे, ते बी सगळेजण इथे त्याच दर्शनासाठी आलेले. तर चला, जय. तर चल ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही हातपाय वगैरे धुतो, त्यानंतर मग तुम्हाला पुढची कसं दाखवतो ब्लॉगमध्ये कसं असेल काय असेल.
चला. दुर्गे दुर्गट बारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. भवनी भवनी पाहता तुझे से नाही, चारी श्रमले परंतु ना बोलवे वदने प्रसन्न होशी निजदाशा. क्लेशा पासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भोपाशा. लिंग लोटांगण वंदीन चरणम डोळ्यान बाईन रूप तुझे. आनंद भूषण भावे मित्रांनो, सुमारे 3:30 वाजेच्या दरम्यान आम्ही ज्योत पेटवली, देवीची आरती केली व आरती करून 4:15 वाजेपर्यंत आम्ही गड उतरला. गड उतरल्यावर आमचे सर्व मंडळाचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी संपूर्ण आनंदाने आणि उत्साहाने ती ज्योत पळवली. ज्योत पळत पळत सकाळचे 10 ते 11 वाजेपर्यंत आम्ही ती ज्योत आमच्या नगरात आणली. नगरात येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांचं व ज्योतचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं. जणू सगळेजण ज्योतची एकदम आतुरतेनेच वाट बघत होते. स्वागत करताच ज्योतची सर्व लेडीज लोकांनी पूजा वगैरे केली व पूजा वगैरे झाल्यानंतर त्या ज्योतची कार्यकर्त्यांनी मोठी भव्य दिव्य अशी एक मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्यानंतर सर्वांनी आपापल्या घरातून दिवा आणून ज्योतवरून दिवा पेटवला व आपापल्या घरातला घट स्थापित केला. सगळ्यांनीच मशालीचा पाय पडत, तर काही जणांनी मशालीसोबत फोटो काढत, तर काही जणांनी चक्क मशाल नाचवत अशा प्रकारचा आनंद व्यक्त केला. शेवटी मिरवणूक संपवून व फटाके वाजवत ज्योतची एंट्री मंडपामध्ये झाली. मंडपामध्ये ज्योत येताच देवीची स्थापना झाली. त्या ठिकाणी दिवा लावून घट स्थापन करण्यात आला. मित्रांनो, तुम्हाला आमच्या मंडळाची देवी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगावं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करावं, शेअर करावं व सबस्क्राईब करावं. भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश.